नमस्कार, मी सोमनाथ मुसांडे. सध्या मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. आज बऱ्याच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस पक्षाकडून अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार यांचे सध्या त्यांचे या निवडणुकीसंदर्भात काय ध्येय धोरण आहे, ते जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार हे त्यांच्याकडून आपण जाणून घेण्यासाठी आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सध्या आपण कोणत्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार आहात आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार आहात आणि आपला निवडणूक लढण्याचा उद्देश काय असेल, जनतेसमोर आपण कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात? मी राजेश बाबूराव पवार 27 पेनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाने आजपर्यंत जे विकासाचा 10 वर्षापासून जो राहिलेला हे आहे बॅकलॉग, तो भरून काढण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जवळजवळ सर्वच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल करणार आहोत. दुसरं सांगायचं म्हटलं तर सोलापूरचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणिता शिंदे यांना मोहोळ तालुक्यातून जवळजवळ 60 ते 65 हजार मताचा लीड मोहोळ तालुक्यातील नागरिकांनी मतदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिला. त्यानंतर निवडणूक जिल्हा परिषदेची आहे आणि आदरणीय प्रणिताईंनी सगळ्या मोहोळ तालुक्याचा जवळजवळ सर्वच गावामध्ये विविध विकास कामे, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, सभामंडप असतील आणि वैयक्तिक लोकांची जे कामं आहेत ते सातत्याने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या माध्यमातूनच आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादा गट असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा गट असेल, यांनी काय केलं आहे, भाजप विरुद्ध हे आणि निगेटिव्ह मतं थोपवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून या पद्धतीने हे निवडणुकीस उभारलेले आहेत. खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष हा तळागाळातील लोकांचा विकास करण्याचा ध्येय असलेला पक्ष आहे आणि या पक्षाकडे सध्या वातावरण चांगलं आहे. ज्या त्या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीने उमेदवार मिळत आहेत. लोकांची मागणी अतिशय चांगली आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं ह्या वेळेला काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उभाटा गट असेल किंवा इतर राहिलेले पक्ष आहेत त्यांना आम्ही सामावून घेऊन, इतर काय छोटे मोठे वंचित असतील किंवा इतर काय पक्ष असतील, शेतकरी संघटना असतील, त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये खासदार प्रणिताईंनी सगळ्या गावाला अतिशय चांगल्या पद्धतीने निधी देण्याचं काम केलं आहे. पेनूर गावालाच 1 कोटी रुपयाचा निधी देऊन परवाच विकासाचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. अशा पद्धतीनं पेनूर गटाचा जर चांगला विकास करायचा असेल तर काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं सर्व मतदारांनी उभं राहावं आणि एका स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार म्हणून माझ्याकडं तालुक्यातील पेनूरच्या लोकांनी, जनतेने माझ्यावर विश्वास टाकावा आणि मला निवडून द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून पेनूर गटातील सर्व मतदारांना विनंती करतो. पेनूर गटातून काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश पवार हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. विद्यमान कर्तव्यदक्ष खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल असं त्यांचं मत आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला कितपत फायदा होईल हे आता बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.